मॅथ्स स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेवढ्या प्रश्नपत्रिका सोडवाल तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल. हे लक्षात घेऊनच मी आजच्या या व्हिडिओमध्ये सराव प्रश्नपत्रिका 1 सोडवून दाखवणार आहे. तर ती मी सोडवत असताना तुम्हीसुद्धा ती सोडवण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढत जाईल. चला तर वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर आजची आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. त्यातील 26वा प्रश्न हा गणित विभागामध्ये येतो. तर विभाग 2 मधील हा पहिला प्रश्न, म्हणजेच या प्रश्नपत्रिकेतील 26वा प्रश्न. तर तो असा आहे: एका रेषेला लंब असणाऱ्या दोन रेषा परस्परांना डॅश डॅश असतात. आता एक रेषा आहे, या रेषेला लंब असणाऱ्या दोन रेषा, म्हणजे ह्या रेषेला लंब असणाऱ्या दोन रेषा कशा असतील, तर ह्या दोन्ही रेषा ह्या रेषेला लंब आहेत. लंब म्हणजेच काय, तर इथं या दोन्ही रेषांनी 90 अंशाचा कोन केलेला आहे. तर या दोन रेषा परस्परांना म्हणजे एकमेकांना काय असतील, तर या दोन रेषा परस्परांना समांतर असतील. ठीक आहे, म्हणजे तिथं पर्याय नंबर 1 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27: 0 ते 9 या क्रमिक अंकांपैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदाच वापरून 6 अंकी लहानात लहान समसंख्या व सर्वात लहान विषम संख्या यातील फरक किती? अगोदर आपण 0 ते 9 या क्रमिक अंकांपैकी कोणतेही 6 अंक वापरून सर्वात लहान संख्या कोणती असेल ते पाहूया. तर सर्वात लहान संख्या असेल, अगोदर आपण 0 लिहू शकत नाही. 0 हे नेहमी दुसऱ्या स्थानावरती लिहायचं, म्हणजेच अगोदर आपण 1 लिहूया, त्यानंतर 0 लिहूया. ठीक आहे. जर 0 हे 1च्या अगोदर लिहिलं तर ती 5 अंकी संख्या होईल, कारण आपण जर 6 अंक घेतले तर ती 5 अंकी संख्या होईल. म्हणून 0 हे नेहमी 1च्या नंतर लिहायचं. त्यानंतर 1 नंतर कोणता नंबर येतो? 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर 5. आता ही सर्वात लहान संख्या तयार झालेली आहे. इथं काय विचारलेलं आहे, तर 6 अंक प्रत्येकी एकदाच वापरून 6 अंकी लहानात लहान समसंख्या. मग समसंख्या कोणती असेल, तर या 5पेक्षा 1 मोठी संख्या जर आपण घेतली तर ती समसंख्या असेल. म्हणजेच कोणती संख्या होईल ती, तर 1, 0, 2, 3, 4 आणि 6 ही झाली लहानात लहान समसंख्या. आता लहानात लहान विषम संख्या कोणती असेल, तर ही जी आपल्याला अगोदर मिळालेली आहे ही सर्वात लहानात लहान विषम संख्या असेल. तर या दोघांच्यातला फरक विचारलेला आहे, तर या दोघांच्यातला फरक असेल 1, कारण यातून आपण ही संख्या वजा केल्यानंतर आपल्याला 1 ही संख्या मिळेल, म्हणजे तिथं पर्याय नंबर 2 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28: 7 स्टार 6 स्टार 8 या संख्येला 9ने निशेष भाग जातो. स्टारच्या जागी समान अंक आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल, असा प्रश्न आहे. आता इथे ही जी संख्या दिलेली आहे 7 स्टार 6 स्टार आणि 8 या संख्येला 9ने निश्चयी भाग जातो. तर यासाठी आपल्याला विभाज्यतेची कसोटी माहीत असणे गरजेचं आहे. 9ची विभाज्यतेची कसोटी आहे की एखाद्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 9ने भाग जातो. मग आता याची बेरीज करून पाहूया. 7 अधिक 6 अधिक 8 किती येतं ते अगोदर पाहूया. 7 आणि 6 13 आणि 8 21. ठीक आहे, म्हणजे ह्या 3 अंकांची बेरीज येईल 21. मग 21पेक्षा कोणती मोठी संख्या ही 9च्या पाड्यामध्ये आहे, तर 21पेक्षा मोठी संख्या असेल 27, जी 9च्या पाड्यामध्ये आहे. मग 21मध्ये आपल्याला किती मिळवल्यानंतर 27 मिळतं, तर 21मध्ये आपल्याला 6 मिळवल्यानंतर 27 मिळतं. म्हणजेच ह्या 2 स्टारच्या जागी जो कोणता अंक असेल त्या 2 अंकांची बेरीज किती असणार आहे, 6 असणार आहे. म्हणजेच या 2 अंकांची बेरीज 6 असणार आहे. म्हणजे स्टारच्या जागी कोणता अंक असेल, तर 3 आणि 3, म्हणजे या 2 अंकांची बेरीज 6 होईल. म्हणजे स्टारच्या जागी जो अंक असेल तो असेल 3, म्हणजेच पर्याय नंबर 1 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 29: 40,000 रुपये रक्कम 10% दराने सरळ व्याजाने किती वर्षे बँकेत ठेवली असता मिळणारी रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एक सूत्र माहीत असणे गरजेचं आहे, ते म्हणजेच म गुणिले द गुणिले क भागिले 100 बरोबर स, म्हणजे सरळ व्याज. आता इथं काय दिलेलं आहे पहा, मुद्दल दिलेली आहे, 40,000 रुपये ठेवलेले आहेत, म्हणजे ही मुद्दल आहे. दर आहे 10% दराने. क काय आहे, तर किती वर्ष बँकेत ठेवले असता, म्हणजे क आपल्याला काढायचं आहे, मुदत काढायची आहे आपल्याला. आणि स आपल्याला दिलेलं आहे का, तर पहा इथं 40,000 रुपये रक्कम 10% दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवली असता मिळणारी रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल. म्हणजे मिळणारी रक्कम म्हणजेच काय असतं, रास असते.
ठीक आहे. रास ही मुद्दलाची दुप्पट असेल म्हणजेच काय, मुद्दल आहे 40,000 म्हणजे रास किती असणार आहे, 80,000 असणार आहे, म्हणजे दुप्पट असणार आहे. आता रास म्हणजेच काय, तर मुद्दल अधिक सरळ व्याज म्हणजेच रास. ठीक आहे. मुद्दल अधिक सरळ व्याज बरोबर किती दिलेलं आहे, तर 80,000 दिलेलं आहे. म्हणजे मुद्दल किती आहे, 40,000 आहे. सरळ व्याज आपल्याला काढायचं आहे आणि एकूण रास दिलेली 80,000 दिलेली आहे. मग सरळ व्याज काय असेल बरं, 80,000 वजा हे 40,000 म्हणजे सरळ व्याज असेल. मग 80,000 वजा 40,000 किती येतं, 40,000 येतं. म्हणजे सरळ व्याज आपल्याला काय मिळालेलं आहे, 40,000 हे सरळ व्याज मिळालेलं आहे. आता या सूत्रामध्ये किमती घालूया. ही आहे मुद्दल दिलेली आहे 40,000, दर दिलेला आहे 10, क आपल्याला काढायचं आहे भागिले 100. आता हे सोडवूया म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल. ठीक आहे. आता इथं क आपण एकच क इथं ठेवूया, बाकी सगळं या बरोबरच्या या साईडला घ्यायचं आहे. अगोदर इथं 40,000 आहे तसं आहे म्हणून मी आहे तसं लिहून घेतलेलं आहे. आता इथं जे छेदस्थानी आहे ते इकडं आल्यानंतर अंशस्थानी येईल आणि इथं जे अंशस्थानी आहे ते इकडं आल्यानंतर छेदस्थानी येईल. म्हणजे तिथं छेदस्थानी 100 आहे, म्हणजे इकडं आल्यानंतर अंशस्थानी हे 100 येणार आहे. म्हणजेच इथं भागिले आहे या बरोबरच्या या साईडला आल्यानंतर ते गुणिले होतं. ठीक आहे. आणि इथं जे गुणिले आहे ते बरोबरच्या या साईडला आल्यानंतर भागिले होतं. म्हणजेच हे जे 40,000 गुणिले 10 आहे ते छेदस्थानी येईल. समजलं का. हे अंशस्थानी आहे ते इकडं आल्यानंतर छेदस्थानी आलेलं आहे आणि हे जे छेदस्थानी आहे ते इकडं अंशस्थानी आलेलं आहे. भागिलेचं गुणिले झालं आणि गुणिलेचं इथं भागिले झालं. ठीक आहे. आता आपण सोडवूया. हे शून्य कॅन्सल होईल, हे शून्य कॅन्सल होईल. ठीक आहे. आता इथं बघून 40,000 आणि हे 40,000 कॅन्सल होतील आणि जे काय राहिलेलं आहे 10 म्हणजेच काय असेल, तर क असेल, म्हणजेच मुदत असेल. म्हणजेच 10 वर्ष ते बँकेत ठेवावं लागेल, म्हणजेच ती रक्कम मुदलाच्या दुप्पट होईल. म्हणजेच याचा पर्याय नंबर 3 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30. एका दुकानदाराने 50 किलोग्रॅम साखरेपैकी 40 किलोग्रॅम 250 ग्रॅम साखर विकली, तर त्याच्याकडे किती साखर शिल्लक राहिली. तर त्याच्याकडे एवढी साखर होती आणि त्या साखरेमधून त्यानं एवढी साखर विकली, तर त्याच्याकडे किती किलोग्रॅम साखर शिल्लक राहिली. म्हणजे तर किलोग्रॅममध्येच सगळ्यांचे ऑप्शन आहेत, त्यामुळे आपण किलोग्रॅममध्येच याचं उत्तर काढावं लागेल आपल्याला. तर एका दुकानदाराने 50 किलोग्रॅम साखर त्याच्याकडे होती. आता 50 आपल्याला माहिती आहे की 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. म्हणजेच मी जर ह्याचं दशांश रूपामध्ये रूपांतरण करायचं झालं तर मला कसं करावं लागणार आहे, 50.0000 म्हणजेच 50 किलोग्रॅम. ठीक आहे. आता यातून ही जर आपण वजा केली तर आपल्याला शिल्लक साखर किती राहिले ते मिळेल. तर इथं काय दिलेलं आहे, 40 किलोग्रॅम 250 ग्रॅम. म्हणजेच मी 40 हे इथं या दशांशाची या बाजूला लिहिलं किलोग्रॅम आणि हे जे ग्रॅम आहे ते मी या साईडला लिहिलं. म्हणजे याचं आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतरण करून घेतलं. आता यातून जर आपण ही वजाबाकी केली तर याचं आपल्याला उत्तर मिळेल. ठीक आहे. मग करूया वजाबाकी, बघूया काय येतं. तर याचं उत्तर आलेलं आहे 9.750 म्हणजे 9 किलोग्रॅम आणि 750 ग्रॅम. पाहूया इथं उत्तर आहे का. पहा इथं 9 किलोग्रॅम आणि 750 ग्रॅम म्हणजे 9.750 किलोग्रॅम म्हणजेच पर्याय नंबर 1 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31. 1 ते 100 मधील सर्वात मोठ्या जोडमूळ संख्यांच्या जोडीतील संख्यांची बेरीज किती. आता 1 ते 100 मधील सर्वात मोठ्या जोडमूळ संख्या जोडी कोणती असते, तर 71 आणि 73 ही जी जोडी आहे ती सर्वात मोठी जोडमूळ संख्याची जोडी आहे. तर त्यांची बेरीज विचारलेली आहे. तर या दोघांची बेरीज असेल 1 आणि 3 4 आणि 7 आणि 7 14 म्हणजेच 144 ही त्यांची बेरीज असेल. पर्याय नंबर 4 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणता अपूर्णांक 4/8 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो. आता 4/8 म्हणजेच काय, 8 भागांपैकी 4 भाग रंगवलेले आहेत किंवा रेखांकित केलेले आहेत, अशी कोणती आकृती ते दर्शवते. तर इथं पहा, इथं 8 भाग आहेत आणि 8 पैकी 4 भाग रंगवलेले आहेत, म्हणजेच पर्याय नंबर 1 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 33. 2023चा बालिका दिन मंगळवारी येतो, तर त्याच वर्षातील मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी येईल असा प्रश्न आहे. तर बालिका दिन हा 24 जानेवारी रोजी असतो आणि मराठी राजभाषा दिन हा 27 फेब्रुवारी रोजी असतो. आणि इथं दिलेलं काय आहे, तर 24 जानेवारी रोजी म्हणजेच बालिका दिन दिवशी मंगळवार आहे, तर 27 फेब्रुवारी रोजी कोणता दिवस येईल असं विचारलेलं आहे.
तर त्यासाठी आपल्याला 24 जानेवारीपासून 27 फेब्रुवारीपर्यंत किती दिवस होतात ते काढायला पाहिजे. तर आता जानेवारी महिन्यामध्ये एकूण 24 दिवस इथं झालेले आहेत. म्हणजे 24 जानेवारी दिलेला आहे, म्हणजे 24 दिवस जे झालेलं आहे. तर एकूण जानेवारी महिन्यात जे दिवस असतात ते असतात 31 आणि 31 मधील 24 दिवस गेलेले आहेत. म्हणजेच 31 मधील जर 24 दिवस आपण मायनस केले तर किती उत्तर येतं? तर 31 वजा 24 बरोबर 7 हे उत्तर येतं. ठीक आहे. म्हणजे जानेवारी महिन्यात 7 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि फेब्रुवारी महिन्यातील 27 दिवस. ठीक आहे. फेब्रुवारी महिन्यामधील किती दिवस आहेत? तर 27 दिवस आहेत. म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे? 27 अधिक हे 7 दिवस म्हणजेच एकूण दिवस किती असतील ते मिळेल. ठीक आहे. 27 अधिक 7 किती येतं? तर 27 अधिक 7 येतं 34. ठीक आहे. तर आता मालिका दिन दिवशी म्हणजे 24 जानेवारी रोजी मंगळवार आहे. म्हणजेच त्यामध्ये जर आपण 7 मिळवलं तर त्या दिवशी सुद्धा मंगळवार असेल. परत त्यामध्ये 7 मिळवलं तर त्या दिवशी सुद्धा मंगळवार असेल. अशा पद्धतीने 7च्या पटीमध्ये जे कोणते वार येतील त्या दिवशी मंगळवारच असेल. आता हे जे दिवस आहेत 34 हे 7च्या पटीमध्ये आहेत का बघूया. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? या 34ला 7ने भागावं लागणार आहे. ठीक आहे. 34 भागिले 7 बरोबर किती येतं पाहूया. 7 चोक 28. ठीक आहे. 7 चोक 28. शिल्लक राहिलेला आहे 6. ठीक आहे. म्हणजेच 28व्या दिवशी सुद्धा मंगळवार असेल. मग 28मध्ये आपल्याला 6 मिळवल्यानंतर 34 मिळतं. ठीक आहे. म्हणजेच या मंगळवारमध्ये परत आपल्याला 6 दिवस मिळवावे लागतील. म्हणजेच मराठी राजभाषा दिन हा कोणत्या दिवशी येईल ते मिळेल. ठीक आहे. या 28व्या दिवशी मंगळवार असेल. मग मंगळवारमध्ये 6 दिवस मिळवल्यानंतर किती कुठला वार येतो पहा. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. त्या दिवशी सोमवार येतो. म्हणजे तिथं बरोबर पर्याय आहे. पर्याय क्रमांक 4 सोमवार. प्रश्न क्रमांक 34. मनोजने दर साल दर शेकडा 8 दराने 50,000 रुपये सरळ व्याजाने 5 वर्षासाठी डॉक्टर जे.पी. नाईक शिक्षक पतसंस्थेत ठेवले तर प्रत्येक वर्षी त्याला किती व्याज मिळेल असा प्रश्न आहे. आता अगोदर यासाठी आपल्याला एक सूत्र माहीत पाहिजे. तर ते म्हणजे म गुणिले द गुणिले क भागिले 100 बरोबर सरळ व्याज. ठीक आहे. आता यामध्ये आपण किंमत ठेवूया. तिथं म काय आहे? तर म आहे मुद्दल 50,000. ठीक आहे. दर काय दिलेला आहे? तर 8. क म्हणजे कालावधी किती आहे? 5 वर्ष भागिले 100 बरोबर आपल्याला काय असे मिळेल? तर सरळ व्याज मिळेल. आता या सरळ व्याजावरून आपल्याला प्रत्येक वर्षी किती व्याज मिळेल ते मिळेल. ठीक आहे. तर आता हे सोडवूया. हे 2 शून्य कॅन्सल होतील, हे 2 शून्य कॅन्सल होतील. ठीक आहे. 500 गुणिले 8 गुणिले 5 किती? 40. ठीक आहे. 500 गुणिले 40 केल्यानंतर आपल्याला सरळ व्याज मिळेल. तर 500 गुणिले 40 किती येईल? 5 चोक 20 आणि ह्या 3 शून्य 20 वरती ह्या 3 शून्य. हे झालं सरळ व्याज. किती वर्षाचं सरळ व्याज आहे हे? तर 5 वर्षाचं सरळ व्याज आहे. तर काय प्रश्नामध्ये काय आहे पहा. प्रत्येक वर्षी त्याला किती व्याज मिळेल? मग हे 5 वर्षाचं सरळ व्याज आहे 20,000. मग एका वर्षाचं व्याज किती असेल? तर 20,000 भागिले आपल्याला 5 करावं लागेल. तर 20,000 भागिले 5 केल्यानंतर काय मिळतं पाहूया. 5 के 5, 5 चोक 20 आणि 5 शून्य शून्य, 5 शून्य शून्य आणि 5 शून्य शून्य. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर मिळेल 4,000. म्हणजे प्रत्येक वर्षी त्याला 4,000 असं व्याज मिळेल. म्हणजे तिथं पर्याय नंबर 3 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 35. चौकटीत कोणते चिन्ह येईल असा प्रश्न आहे. आता या 2 संख्यांची बेरीज ही 99,999 पेक्षा मोठी आहे की लहान आहे ते आपल्याला काढावं लागेल. तर या 2 संख्यांची बेरीज येते 1,00,000. मग 1,00,000 हे 99,999 पेक्षा कधीही मोठंच असतं. म्हणजे तर पर्याय नंबर 2 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 36. एका संख्येला 35ने भागले असता भागाकार 2,305 येतो व बाकी 25 उरते तर ती संख्या कोणती असा प्रश्न आहे. आता एखादी संख्या आहे त्या संख्येला जर आपण 35ने भागले तर भागाकार जो येतो तो 2,305 येतो आणि बाकी जी येते ती 25 येते. अशा प्रकारे आपण या उदाहरणाची मांडणी करून घेतली. आता एक सूत्र आहे की भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी बरोबर आपल्याला काय मिळतं? तर भाज्य मिळतं. ठीक आहे. भाज्य आपल्याला इथं शोधावं लागणार आहे. मग भाज्य जर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला 2,305 म्हणजेच भागाकार गुणिले हे भाजक 35 अधिक ही बाकी 25 हे सोडवावं लागेल. आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळेल तेच असेल भाज्य म्हणजे ती संख्या असेल.
ठीक आहे. म्हणजे त्याचं उत्तर जे येईल ते येईल 80,700. म्हणजेच बरोबर पर्याय आहे 80,700, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 37, चुकीची जोडी शोधा. आता या 4 पर्यायांपैकी आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. इथं अंशाधिक अपूर्णांक दिलेला आहे 43/7, बरोबर पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे 5.8/7. पाहूया या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं या अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण होतं का? तर अशा वेळी आपण काय करतो, या दोघांचा गुणाकार करतो. 5 7 35 आणि या 35मध्ये आपण 8 मिळवतो. म्हणजेच 35 अधिक 8 किती येतं, तर 43 येतं. म्हणजेच ही जोडी बरोबर आहे. छेद 7 आहे तसं. ठीक आहे. आता त्याचप्रमाणे इथं 6 8 48 आणि 5 किती 53, म्हणजे 53/8, म्हणजे हाच पर्याय सुद्धा बरोबर आहे. आता इथं त्याचप्रमाणे 11 गुणिले 6 66, 66 अधिक 6 किती येतं, 72 येतं. 72 भागिले 11 यायला पाहिजे, म्हणजे तिथं बरोबर आहे 72 भागिले 11. ठीक आहे. आता त्याचप्रमाणे इथं पहा 25 भागिले 7 दिलेलं आहे. तर 7 गुणिले 3 किती येतं, 21, 21 अधिक 4 25, 25/3 असा अंशाधिक अपूर्णांक यायला पाहिजे होता, पण इथं आहे 25/7, म्हणजेच इथं पर्याय नंबर 4 हा चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 38, 3000 मिलीमीटर लांबीची दोरी 5 ठिकाणी समान अंतरावर कापली असता 3 तुकड्यांची लांबी किती, असा प्रश्न आहे. आता एक दोरी आहे, ती आहे 3000 मिलीमीटर लांबीची आणि ती 5 ठिकाणी कापली, 1 2 3 4 5. आता ही दोरी जर 5 ठिकाणी मी कापली तर या दोरीचे किती तुकडे होतील, तर या दोरीचे 6 तुकडे होतील. पहा इथं 1 2 3 4 5 6 तुकडे होतील. ठीक आहे. मग एका तुकड्याची लांबी किती असेल, तर त्यासाठी आपल्याला ह्या 3000ला 6ने भागावं लागेल, म्हणजे आपल्याला एका तुकड्याची लांबी मिळेल. म्हणजे 6 1 6, 6 5 30 आणि हे 2 शून्य. ठीक आहे. म्हणजेच 500 मिलीमीटर ही एका तुकड्याची लांबी असेल. ठीक आहे. मग अशा 3 तुकड्यांची लांबी विचारलेली आहे. म्हणजेच एका तुकड्याची लांबी जर 500 मिलीमीटर असेल तर 3 तुकड्यांची लांबी किती असेल, तर 5 त्रिक 15 आणि हे 2 शून्य. म्हणजे 3 तुकड्यांची लांबी किती असेल, 1500 मिलीमीटर असेल. किती असेल, 1500 मिलीमीटर असेल. मग आता इथं 1500 मिलीमीटर आहे का, पहा इथं कुठंच नाही आहे 1500 मिलीमीटर, पण इथं सेंटीमीटर दिलेलं आहे, मीटर दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता ह्याचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून पाहूया. तर त्यासाठी आपल्याला एक सूत्र मी माझ्या व्हिडिओमध्ये एक सांगितलेलं आहे, मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो किलो मीटर. या सूत्राचा वापर करून आपण अशा प्रकारची गणितं सहज सोडवू शकतो. तर इथं मिलीमीटर दिलेलं आहे, तर मिलीमीटरचं सेंटीमीटरमध्ये करून पाहूया. मिलीमीटर दिलेलं आहे 1500. ठीक आहे. आणि ज्यावेळी आपण डावीकडे जातो, मिलीमीटरचं आपल्याला सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं आहे, त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं, भागावं लागतं. आणि ज्यावेळी आपण उजवीकडे जातो त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं, गुणावं लागतं. म्हणजेच 1500ला आपण तिथं सेंटीमीटर इथं आहे, मिलीमीटर इथलं आहे, म्हणजेच या 1500ला आपण 10ने भागावं लागेल. मग 1500ला 10ने जर भागलं तर हे शून्य निघून जाईल. म्हणजेच 1500 मिलीमीटर म्हणजेच किती येईल, 1500 मिलीमीटर म्हणजेच काय, 150 सेंटीमीटर होईल. ठीक आहे. कारण आपण एक शून्य यामधून कॅन्सल केलं, म्हणजेच आपल्याला सेंटीमीटर मिळालं. म्हणजे इथं पर्याय नंबर 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 39, आबासाहेबांनी एक घर 15,40,750 रुपयांना विकत घेतले. त्या घरासाठी त्यांनी 2,25,000 रुपये फर्निचर व 1,75,000 रुपये रंगकामासाठी खर्च केले. ते घर किती रुपयांना विकावे म्हणजे त्यांना 3.25 लाख रुपये नफा होईल, असा प्रश्न आहे. तर आबासाहेबांनी ते घर एवढ्या रुपयांना विकत घेतले. त्या घरासाठी फर्निचरसाठी त्यांना एवढा खर्च आला, परत रंगकामासाठी त्यांना एवढा खर्च आला. म्हणजे त्यांना एकूण किती रुपये खर्च करावे लागले, तर त्यासाठी आपल्याला या तिन्ही संख्यांची बेरीज करावी लागेल. म्हणजे त्यांना एकूण किती खर्च झाला ते मिळेल. ठीक आहे. ते घर किती रुपयांना विकावे म्हणजे त्यांना 3.25 लाख रुपये नफा होईल. म्हणजेच त्यांना नफा हवा आहे, म्हणजे त्यांना ते घर किती रुपयांना विकावे ते आपल्याला काढायचं आहे. आणि नफा किती हवा आहे, तर 3.25 लाख. 3.25 लाख म्हणजे 3 लाख आणि 1चा पाव लाख. 1 लाखाचा पाव लाख किती असतो, तर 25,000. 1 लाखाचा पाव लाख असतो 25,000. म्हणजे 3.25 लाख म्हणजेच काय, 3,25,000. ठीक आहे. म्हणजेच
या तिन्हींची जी बेरीज येईल त्या बेरजेमध्ये आपल्याला 3,25,000 रुपये मिळवावे लागतील. म्हणजेच आपल्याला ते घर किती रुपयांना विकावे लागेल म्हणजे त्यांना 3.25 लाख रुपये नफा होईल ते मिळेल. तर या चारही संख्यांची जी बेरीज असेल ती त्याचं उत्तर असेल. म्हणजे तिथं पर्याय नंबर 1 हे त्याचं उत्तर असेल. जर तुम्ही त्याची बेरीज केला तर त्याची बेरीज येईल 22,65,750 रुपये. म्हणजेच पर्याय नंबर 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 40. 1 चौरस मीटर भूखंडाची किंमत 2,500 रुपये असल्यास 15 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाची किंमत किती असा प्रश्न आहे. तर 1 चौरस मीटर भूखंडाची किंमत किती आहे? 2,500 रुपये आहे. तर 15 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाची किंमत विचारलेली आहे. म्हणजे या चौरसाकृती भूखंडाची लांबी आणि रुंदी ही 15 मीटरच आहे, कारण तो चौरस आहे. ठीक आहे. मग हा किती चौरस मीटर असेल? तर त्यासाठी आपल्याला 15 × 15 करावं लागेल. ठीक आहे. 15 × 15 किती येतं? तर 225 येतं. ठीक आहे. म्हणजेच हा जो भूखंड आहे तो 225 चौरस मीटर असेल. तर 1 चौरस मीटरला 2,500, तर 225 चौरस मीटरला किती? तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 2,500 × 225 करावं लागेल. मग जे काय उत्तर येईल ते या प्रश्नाचं उत्तर असेल. तर हे जर आपण सोडवलं तर त्याचं उत्तर आपल्याला मिळेल 5,62,500. म्हणजे इथं पर्याय नंबर 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 41 व 42. सूचना. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा असा प्रश्न आहे. इथं काही माहिती दिलेली आहे, झाडांचे प्रकार दिलेले आहेत आणि त्या झाडांची संख्या दिलेली आहेत. म्हणजे पिंपळाची झाडे 3 अशा प्रकारे झाडांचे प्रकार आणि झाडांची संख्या दिलेली आहेत. पण इथं प्रमाण पण दिलेलं आहे. म्हणजेच एक चित्र बरोबर 40 झाडे आहेत. आता यावरून आपल्याला यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे यामध्ये 41वा प्रश्न आहे. वन विभागाने लावलेल्या सर्व झाडांच्या एकूण संख्या किती? सर्व झाडांची एकूण संख्या. म्हणजेच आता इथे चित्र किती आहेत अगोदर बघूया. ही 3 आणि 6 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 चित्रे आहेत. पण एक चित्र म्हणजे 40 झाडे आहेत. म्हणजेच एकूण किती चित्र असतील बरं? 18 × आपल्याला 40 करावं लागेल. ठीक आहे. मग 18 × 40 किती येतं? तर 18 × 72 आणि हे 0 म्हणजे 720 येतं. म्हणजे इथं पर्याय नंबर 2 हा बरोबर आहे. तर यावरील आणखी एक प्रश्न पाहूया. जांभळाच्या झाडांपेक्षा पिंपळाच्या झाडाची संख्या कितीने कमी आहे असा प्रश्न आहे. मग आता इथे जांभळांची झाडे किती दिलेले आहेत पहा. जांभळांची झाडांची चित्र दिलेली आहेत 6, पिंपळाच्या झाडाचे चित्र दिलेले आहेत 3. म्हणजे 6 मधून जर 3 आपण वजा केलं तर किती उरतं? तर 3 उरतं. पण 3 चित्र म्हणजे किती? तर एक चित्र म्हणजे 40 झाडे. म्हणजे 3 चित्र म्हणजे किती असतील बरं? तर 40 × आपल्याला 3 करावं लागेल. मग 40 × 3 केल्यानंतर उत्तर काय मिळेल आपल्याला? 120 मिळेल. कारण 4 त्रिक 12 आणि ते वरचं 0 म्हणजे तिथं पर्याय नंबर 4 हा बरोबर असेल.